माणसांच्या बदलण्याची गोष्ट. कितीही विस्कटलं तरी पुन्हा उभारी घेणारं हे माझं शहर. कितीही विस्कटलं तरी पुन्हा उभारी घेणारं हे माझं शहर. तुम्ही विचाराल त्याला त्याच्या जन्माची कहाणी. तुम्ही विचाराल त्याला त्याच्या जन्माची कहाणी, तेव्हा त्याच्या डोळ्यातला लालबुंद रंग पाहून घाबरू नका. हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेला इतिहास असाच पाझरत असतो डोळ्यातून, असाच पाझरत असतो डोळ्यातून. तो सांगत जाईल तुम्हाला गिरण्यांचं अचानक बंद होण्यामागची कथा. तो सांगत जाईल तुम्हाला गिरण्यांचा अचानक बंद होण्यामागची कथा, अर्थव्यवस्थेची न जुळलेली केविलवाणी व्यथा, विस्कटलेल्या गिरणगावाच्या डोळ्यातील पूर, विस्कटलेल्या गिरणगावाच्या डोळ्यातील पूर, मराठी माणसांच्या प्रगतीचा चुकलेला सूर. तो सांगत जाईल तुम्हाला, तो सांगत जाईल तुम्हाला. तो हेही सांगेल तुम्हाला आभाळाला गवसणी घालणाऱ्या इमारतींच्या उंचीमागचं रहस्य. तो हेही सांगेल तुम्हाला आभाळाला गवसणी घेणाऱ्या इमारतींच्या उंचीमागचं रहस्य, बदललेल्या डांबरी रस्त्यांचे गुपित, समुद्राच्या भरती ओहोटीमागचं सहकारण, वाढत्या प्रदूषणाची कारणमीमांसा नि माणसांची यंत्र होण्यामागचं महाभयंकर षडयंत्र. ऐकून सुन्न व्हाल, ऐकून सुन्न व्हाल. कदाचित होणारही नाही. उत्क्रांतीच्या बदलत्या टप्प्यावर अनुभवावं लागतं हे सारं, असंच म्हणाल काहीसं. तेव्हा शहर शांतपणे ऐकून घेईल तुमचं. तेव्हा शहर शांतपणे ऐकून घेईल तुमचं. ते विरोधाच्या सुरात मिसळणार नाही क्रांतीचे सूर. त्याला चांगलंच माहितीये, त्याला चांगलंच माहित आहे, बदलत्या काळाशी मिळतं जुळतं घेतल्यानेच टिकून राहता येतं काळाच्या प्रवाहात. हेच कटू सत्य. मग तुम्ही विचाराल त्याला माणसांच्या बदलाची गोष्ट. मग तुम्ही विचाराल त्याला माणसांच्या बदलाची गोष्ट. नि तिथेही उत्क्रांतीचा सिद्धांत भोकत बसाल. तेव्हा मात्र बदलत जाईल त्याच्या डोळ्यांचा लालबुंद रंग. कारण माणसांच्या माणूस न होण्याची गोष्ट सांगायचं हल्ली बंद केलंय त्याने. हल्ली बंद केलंय. खूपच वेगळी आणि सुंदर कविता होती. माणसांच्या बदलण्याची